नमस्कार, मी प्रदीप पवार. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ बघणार आहोत. वर्ग म्हणजे एखाद्या संख्येस त्या संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. एखादी संख्या आहे, त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं, आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तराला आपल्याला त्याच संख्येचा काय म्हणतो आपण वर्ग, म्हणजे 5चा वर्ग. वर्गसाठी आपण काय करतोय, त्या संख्येच्या वरती डोक्यावरती लहान यामध्ये 2 हे लिहितोय. 5चा वर्ग किती असणार आहे? 25. म्हणजेच काय, 5चा 2 वेळा गुणाकार किती असणार आहे? 25. त्याच पद्धतीनं 25 या किंवा 24 या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे. 24 या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे 24 गुणिले 24. 24चा 2 वेळा गुणाकार. पाचशे 76. म्हणून 24चा वर्ग किती झाला? 576. वर्ग म्हणजे काय, तर त्याच दिलेल्या संख्येने त्या संख्येला गुणायचं आणि आलेलं जे उत्तर आहे किंवा आलेलं जे गुणाकार आहे त्याला काय म्हणायचं? वर्ग म्हणायचं. कुणाचा? तर दिलेल्या संख्येचा. वर्गानंतर आपण वर्गमूळ बघणार आहोत. वर्गसंख्या ज्या संख्येचा वर्ग असतो त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 144 याचं वर्गमूळ किती आहे? 12 आहे. 144 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे? तर 12 या संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे 144 आहे. वर्गमूळ चिन्ह हे वर्गमूळ चिन्ह आहे. ठीक आहे. वर्गमूळ चिन्हाचाच अर्थ असा पण होऊ शकतो, 144चा घातांक 1/2. घातांक 1/2 म्हणजेच काय? वर्गमूळ. ठीक आहे. तर वर्गमूळ काढायचं कसं? तर वर्गमूळ काढण्याचे 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे अवयव पद्धत आणि दुसरी पद्धत आहे भागाकार पद्धत. तर अवयव पद्धतीनं आपल्याला 144चं वर्गमूळ काढायचं आहे आणि ते कसं काढायचं बघा. तर 144 घेऊन 144चं तुम्हाला माहिती आहे अवयव कसं पाडायचं आणि अवयव हे कसे पाहिजेत? मूळ अवयव पाहिजेत. तर पहिला तुम्ही काय बघणार आहे? 2 बेस 7 14 बेदोनी 4. परत 2 भाग जातो. बेत्रिक 6 बेसक्क 12 18 9 18 3 त्रिक. आता 2चा भाग जाणार आहे का 9ला? नाही. 2 नंतर काय बघणार? चेक करणार 3. 3 भाग जातोय का? जातोय. 3 त्रिक 9 आणि 3 एक्के 3. तर 144चं अवयव काय आहेत बघा? 2 2 2 2 3 आणि 3. तर आपल्याला 144चं काय काढायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. तर दिलेले अवयवमध्ये आपण जे अवयव काढले त्यामध्ये काय करायचं बघा, 2-2चे गट करायचे. कोणते 2चे समान आहेत ते? 2 आणि 2, 2 आणि 2 आणि 3 आणि 3. 2 आणि 3चा गट करायचा आहे काय? 2 आणि 3चा असा गट करायचा आहे काय? नाही. तर काय जे समान आहेत त्यांचे काय करायचे? 2-2चे गट करायचे आणि 2 बद्दल 1 लिहायचं. 2 संख्येबद्दल इथं काय लिहिणारा? 1 लिहिणारा. ह्या 2 संख्येबद्दल काय करणारा? 1 संख्या लिहिणारा. आणि किती होते बघा हे उत्तर? 2 4 4 4 त्रिकम 12. 144चं वर्गमूळ किती आहे? 12. 1764 किंवा 1764 या संख्येचं आपल्याला अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढायचं आहे. तर पहिला काय करायचं आहे? अवयव पाडायचे आहेत. 1764 पहिला 2 भाग जाणार आहे कारण एकक स्थानी समसंख्या आहे. 42 16 1 राहिलं, परत 16 झालं 42 16 बेदोनी 4. परत 2 भाग जाणार आहे. परत 2 भाग जाणार नाही. इथं 1 आहे. संख्यांची बेरीज करा. 4 2 8 4 आणि 4 8 आणि 1 9. 9ला 3 भाग जातोय म्हणून ह्या संख्येला पण 3 भाग जाणार आहे. 3 1 3 3 चौक 12 3 7 21. परत 3 भाग जाणार आहे. 3 चौक 12 3 9 27. 49 काय आहे? तुमच्या पटकन लक्षात द्या पाहिजे. 7चा काय आहे? वर्ग आहे. 7 7 49 7 1 7. तर 1764चं मूळ अवयव काय पडलेत बघा? 2 2 3 3 7 7. तर काय करायचं?
1764. तर काय करणारा, 2 2चा गट करणारा, वर्गमुळात 1764 बरोबर. ह्या 2 बदल 1 2 लिहिले, 2 3 बदल ह्या 1 3 लिहिले, आणि ह्या 2 7 बदल 1 7 लिहायचं. 3 6 7 सकम 42. म्हणजे 1764चं वर्गमूळ किती आहे, 42 आहे. 15,625 या संख्येचे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. तर पहिला चेक 2 जर भाग जाणार नाही, 3 बघूया. 5 आणि 1 6, 6 6 12, 13 14, 14 आणि 5 19, 19ला 3 भाग जात नाही. म्हणजे 15,625ला पण 3 भाग जाणार नाही. 1 स्थानी 5 आहे, म्हणजे 5 भाग जाऊ शकतोय. 5 त्रिक 15, 5 1 5, 5 2 10, 5 5 25. परत 5 5 सक्क 30, 5 2 10, 5 5 25. परत 5 5 1 5, 5 2 10, 5 5 25. परत 5 जातोय, 5 2 10, 5 5 25. 25 काय असणार आहे, 5 1 5 5 25 आणि 5 1 5. तर 15,625चं मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहित आहोत. आणि वर्गमूळ याचं जर कसं येणार आहे, त्यासाठी काय करायचं, 2 2चं गट, समान संख्या आहे त्यांचं 2 2चं गट करायचं आणि प्रत्येक गटाबद्दल एक संख्या लिहायची. तर हे किती येणार आहे, 5 5 25 आणि 25 5 1600. ठीक आहे. 15,625चं वर्गमूळ काय आहे, 125. तर 144 हे अशा पद्धतीने लिहून घ्या पहिला. त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथून 2 2चे गट करायचे आहेत. आता किती, 44चा एक गट होणार आहे आणि 1चा फक्त एक गट होणार आहे. त्यानंतर पहिला जो गट आहे त्यामधून पूर्ण वर्ग संख्या कोणती निघते बघायचं. आता इथं 1 आहे म्हटल्यावर संख्या किती निघणार आहे, 1च निघणार आहे. 1 इथं 1 लिहायचं आहे, परत ते इथं 1 लिहायचं आहे. इथं या 1ची काय करायची, बेरीज करायची. हे झालेलं आहे 2. त्यानंतर इथं ह्या 2 संख्यांचा गुणाकार लिहायचा इथं, आणि इथं काय करायचे, त्यांची वजापैकी. 1 मधून 1 गेलं 0 राहिलं, आणि वरून आहे तसा हा गट काय करायचा, खाली घ्यायचा 44. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि यानंतर काय करायचं आहे बघा, इथं एक संख्या लिहायची आहे आणि इथं ॲडजस्ट असं करायचं की त्या 2 संख्येचा गुणाकार, म्हणजे इथं समजा 1 घेतलं तर इथं पण तुम्ही काय करायचं, 1च घ्यायचं आहे. आणि इथं ह्यांचा गुणाकार इथं लिहायचा आहे. किती होणार आहे, 21 1 21. होतंय काय, नाही. मग अजून चेक करूया, 2 घेऊन बघूया. इथं 2 घ्यायचं, परत इथं 2 घ्यायचं, बे 2 4, बे 2 4. म्हणजे काय होतं, इथं पूर्ण भाग जातोय 0 0. आणि हे इथं काय करतोय आपण, बेरीज. हे झालं 24. इथं 2 घेतले म्हटलं ते लिहायचं कुठं, इथं लिहायचं. याचा अर्थ काय, वर्गमुळात 144चं वर्गमूळ किती आलं, 12 आलेलं आहे. ठीक आहे. तर पुढचं गणित एक घेऊया, 1764. इथं काय करायचं, पहिला 2 2चं गट करायचं, इकडून सुरुवात करायची. हा एक गट झाला, हा एक गट झाला. पहिला काय करणार आहे, ह्या गटातून पूर्ण वर्ग संख्या कोणती निघू शकते, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. मग इथं काय निघणार आहे, 4 बाहेर निघणार आहे, 4. परत ते 4 इथं लिहायचं. 4 कुठं इथं लिहिलं, इथं आणि इथं. यांची बेरीज इथं करायची 8, यांचा गुणाकार इथं लिहायचा 16, वजाबाकी इथं लिहायची 1. वरून काय घेणारा, पूर्ण आहे तसा गट घेतला. आता इथं काय करणारा, इथं संख्या लिहायची, चेक करून बघायचं. मी इथं 1 लिहिलेला आहे, तर काय होणार आहे, इथं 1 लिहिलं तर इथं पण 1 लिहायचं. या दोन्हीचा गुणाकार इथं लिहायला पाहिजे. होतोय काय, नाही. अजून मोठी संख्या पाहिजे, म्हणजे 2 घ्यायला पाहिजे. इथं 2 घेतलं, काय होणार आहे, बे 2 4 आणि 8 2 16. इथं वजाबाकी करायची 0 0 0. इथं बेरीज 84. हे 2 इथं झालेलं आहे म्हणतात, 2 इथं काय करायचं, लिहायचं. म्हणजे वर्गमुळात 1764चं वर्गमूळ किती आहे, 42. अजून एक उदाहरण 20/25 आहे. इथं काय करणार, 2 2चे गट केले. हा एक गट झाला, हा एक गट झाला. 20 पहिला गट आहे. पहिल्या गटामधून पूर्ण वर्ग संख्या शोधून काढा. कोणती असणार आहे, 16. काय म्हणजेच 4. इथं 4, इथं 4, 4 आणि 4 8. इथं बेरीज करतोय, इथं गुणाकार लिहायचा, इथं वजाबाकी 4. गट आहे तसा वरून सगळा गट घ्यायचा. आता इथं चेक करायचं, कसं घेणार. आता इथं मी 3 घेतो. 3 घेतलं तर इथं पण 3 लिहायचं, यांचा गुणाकार इथं लिहायचा. 3 3 9,
8 त्रिक 24, नाही अजून लहान 8 आले. नंतर इथे 4 घेऊन बघूया. 4 चोक 16, 6 4 1, 8 चोक 32 आणि 1 33, अजून पण लहान आहे. 5 घेऊया. इथं 5 घेतलं. 5 5 25, 2 45 41 आणि 42, 0 0 0. ही 5 आहे ते इथं लिहा. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात 20, 25 याचं वर्गमूळ किती आहे? 45. तर आता संख्या आहे 156.25. 156.25. इथं काय करायचं जरा लक्ष द्या. ते दशांश चिन्ह जर असेल तर काय करायचं, गट तयार करताना तर मगाशी आपण कसं कराल तो, आता 125 जर असतं तर कसे गट केले असते, इथून सुरुवात करतोय आपण. हा एक गट आणि हा एक गट तयार झाला असता. आता दशांश चिन्हाच्या इकडे वेगळे गट कर. इकडे हा एक गट झाला आणि एकचा एक गट झाला आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे गट करायचं. म्हणजे कसं, इथून हा एक गट झाला. तर बाकीचं सगळं आहे तसंच. पहिला काय, पहिल्या गटातून पूर्ण संख्या कोणती येईल, एक आहे म्हटल्यानंतर एकच येणार आहे. इथं एक, इथं एक, इथं बेरीज 2 आलं, इथं गुणाकार वजापैकी केल्यानंतर आलं 0. वरून गट घेतला, दुसरा गट घेतला 56 आला. आता इथं संख्या अशी लिहायची माहिती आहे तुम्हाला. आता इथं 20 0 घेतलं, 0 नाही, किती 1 घेतलं, इथं 1 घेतलं, 21 होईल. म्हणतात 1 चालणार नाही. 2 घेतल्यानंतर बेदोन्ही 4, बेदोन्ही 4, बेदोन्ही 4. ठीक आहे. वजाबाकी करा, 2 आली, 1. ठीक आहे. आता वरून राहील, आता पूर्ण दशांश चिन्हाच्या डावीकडील गट सगळे झाले आहेत. म्हणताना तुम्ही इथं काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं आहे. हे 12 पॉईंट झालं आणि वरून घेतला गट, पुढील गट 25 घेतलेला आहे. इथं बेरीज करायला पाहिजे. हे झाली 24. ही बेरीज झाल्यानंतर आता काय करायचं आहे, इथं अशी संख्या लिहायची. कोणती संख्या लिहिते बघा. इथं मी आता 4 घेतलो तर इथं 4 घेणार आहे. इथं गुणाकार केला, 4 चोक 16, 4 चोक 16 आणि 17 7 40, 8 आणि 1 9. म्हणजे अजून संख्या लहान होत्या. 5 घेऊया. 5 5 25, 2 राहिले. 5 चोक 20 आणि 2 22, 2 राहिले. 5 2 10, 10 2 12. तर वजाबाकी केल्यानंतर 0 त्या, बेरीज केल्यानंतर 250 आणि हा 5 आहे ते दशांश चिन्हाच्या इकडे. वर्गमूळ काढण्याची दुसरी पद्धत भागाकार पद्धत. या भागाकार पद्धतीनं आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकतो. दशांश संख्येचं देखील वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीनं काढू शकतो. तर पहिले उदाहरण घेऊया. अवयव पद्धतीमध्ये घेतलेलंच 144 या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ 234.09 या संख्येचं आपल्याला वर्गमूळ भागाकार पद्धतीनं काढायचं आहे. तर पहिला काय केलं बघा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे गट करत 2 2चे गट करत गेलो. त्याच पद्धतीनं डावीकडे 2 2चं गट करत. पहिला गट आहे 2, तर 2चं पूर्ण वर्गसंख्या कोणती निघणार आहे, 1. ती इथं लिहिली, परत इथं लिहिली, यांची बेरीज केली इथं, या दोन्हीचा गुणाकार लिहिला इथं, ह्या दोन्हींची वजाबाकी केली, त्यावरून गट घेतला 34. ठीक आहे. आता इथं संख्या लिहून बघायचं, किती 3 लिहिली, इथं 3 लिहिली. तर गुणाकार करा 9 आणि 3 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6, नाही लहान होते. मग 4 घेऊन बघा. 4 चोक 16 6 4 1, 4 8 आणि 1 9, 4 पण काय होते, लहान होते. तर आता काय घेऊया, 5 घ्या. 25 5 14, हे होणार आहे 30. 5 9 4 1, फक्त काय 9 राहिले. वरून आता गट कोणता घेणार आहे, 0 9. आता पूर्ण संख्या संपलेली आहे. म्हणताना इथं काय करणार आहे, इथं 5 लिहायचं राहिलं आहे. हा पॉईंट दिला. आता 0 गट घेतलेला आहे. आता इथं कोणती संख्या असेल तुमच्या लक्षात येईल. आता 3 घेतल्यानंतर इथं 3 आहे म्हटलं, इथं 3 असणार. 3 त्रिक 9 0 आणि 9, 0 0 0, 309. कितीचा गेला, 3चा भाग गेला. म्हणजेच किती असणार आहे, 234.0 वर्गमूळ किती असणार आहे, 15.3.
3. 324 ही संख्या असेल तर बघा 324 किती गट होणार आहेत? एक आणि हा दुसरा. दशांश चिन्हाच्या डावीकडे गट करायचं आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडेही गट करायचं. तर पहिला पूर्ण संख्या कोणती निघणार? पूर्णवर्ग संख्या 1 ती लिहायची इथं. दोन्हींची बेरीज इथं, गुणाकार इथं, वजाबाकी इथं, वरून गट घेतला 24. ठीक आहे. आता बघा इथं कोणती संख्या पाहिजे? 3 लिहिलं. 3 त्रिका 9, 3 दोन्ही 6. सॉरी, किती घ्यायला पाहिजे मग? 5 घेऊन बघूया. 25 पाचा 125. 5 पण कमी पडत आहे, मग 8 घेऊया. 88 64. 6 राहील. आणि 16 आणि 6 22. 0 0. हे 8 लिहिलं आपण इथं. म्हणजे वर्गमूळ 324चा वर्गमूळ किती असणार आहे? 18. $234.09 या संख्येचं आपल्याला वर्गमूळ भागाकार पद्धतीनं काढायचं आहे. तर पहिला काय केलं बघा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे गट करत 2-2चे गट करत गेलो. त्याच पद्धतीनं डावीकडे 2-2चं गट करत. पहिला गट आहे 2. तर 2चं पूर्ण वर्गसंख्या कोणती निघणार आहे? 1. ती इथं लिहिली. परत इथं लिहिली. यांची बेरीज केली इथं. या दोन्हीचा गुणाकार लिहिला इथं. या दोन्हींची वजाबाकी केली. त्यावरून गट घेतला 34. ठीक आहे. आता इथं संख्या लिहून बघायचं किती? 3 लिहिली. इथं 3 लिहिली. तर गुणाकार करा 9 आणि 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. नाही, लहान होते, मग 4 घेऊन बघा. 4 चौक 16 6 4 1. 4 8 आणि 1 9. 4 पण काय होते? लहान होते. तर आता काय घेऊया? 5 घ्या. 25 पाचा 84. हे होणार आहे 30. 5 9 4 1. फक्त काय 9 राहिले. वरून आता गट कोणता घेणार आहे? 0 9. आता पूर्ण संख्या संपलेली आहे म्हणताना इथं काय करणार आहे? इथं 5 लिहायचं राहिलं आहे. हा पॉईंट दिला. आता 0 गट घेतलेला आहे. आता इथं कोणती संख्या असेल तुमच्या लक्षात येईल. आता 3 घेतल्यानंतर इथं 3 आहे म्हटलं इथं 3 असणार. 3 त्रिक 9 0 आणि 9. 0 0 0. 309. कितीचा गेला? 3चा भाग गेला. म्हणजेच किती असणार आहे? 234.09 वर्गमूळ किती असणार आहे? 15.3. 324 ही संख्या असेल तर बघा 324 किती गट होणार आहेत? एक आणि हा दुसरा. दशांश चिन्हाच्या डावीकडे गट करायचं आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडेही गट करायचं. तर पहिला पूर्ण संख्या कोणती निघणार? पूर्णवर्ग संख्या 1 ती लिहायची इथं. दोन्हींची बेरीज इथं, गुणाकार इथं, वजाबाकी इथं, वरून गट घेतला 24. ठीक आहे. आता बघा इथं कोणती संख्या पाहिजे? 3 लिहिलं. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. सॉरी, किती घ्यायला पाहिजे मग? 5 घेऊन बघूया. 25 पाचा 125. 5 पण कमी पडत आहे, मग 8 घेऊया. 88 64. 6 राहील. आणि 16 आणि 6 22. 0 0. हे 8 लिहिलं आपण इथं. म्हणजे वर्गमूळ 324चा वर्गमूळ किती असणार आहे? 18.